वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आल्यामुळे त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण होऊ शकले नाही. 1982 साली पुण्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर ते पहिल्यांदा निवडून आले. 1991 मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते अध्यक्ष बनले. 1991 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आले. 1991 साली खासदारकीचा त्यांनी राजीनामा दिला. 1991 मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातून उपनिवडणुकीत ते पहिल्यांदाच आमदार बनले. 1991 ते 2024 पर्यंत सलग 8 वेळा ते बारामतीतून आमदार म्हणून निवडून आलेले आहे. 30 वर्षांहून अधिक काळ त्यांनी बारामतीचे नेतृत्व केलेले आहे. 1991-92 मध्ये ते कृषी व विद्युत राज्यमंत्री काँग्रेस सरकारच्या काळात होते. 1992-95 मध्ये मृदा संवर्धन विद्युत नियोजन राज्यमंत्री काँग्रेस सरकारमध्ये होते. 1999 ते 2004 मध्ये जलसिंचन प्रकल्प कृष्णा खोरे आणि कोकण सिंचन कॅबिनेट मंत्री काँग्रेस एनसीपी सरकार. 2004-2009 मध्ये जलसंपदा मंत्री कॅबिनेट काँग्रेस आणि एनसीपी सरकार. 2009-2010 मध्ये उपमुख्यमंत्री पहिल्यांदाच कृषी ग्रामविकास नियोजन इत्यादी विभागांचा कार्यभार त्यांच्याकडे होता काँग्रेस आणि एनसीपीच्या सरकार असताना. 2010-2014 मध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थनियोजन ऊर्जा विभागाचा कारभार कॅबिनेट मंत्री. 2019 मध्ये उपमुख्यमंत्री भाजप आणि एनसीपी सरकार नोव्हेंबर महिन्यात झाले होते. 2022-23 मध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थ नियोजन विभागाचा कार्यभार भाजपा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट. 2024 ते 2026 पर्यंत ते उपमुख्यमंत्री आणि अर्थ नियोजन उत्पादन शुल्क विभागाचे कार्यभार त्यांच्याकडे होता. सरकार होतं भाजपा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट. तसेच दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये अजित पवार यांच्या एकूण 4 सभा आयोजित केलेल्या होत्या. सकाळी 8:45 विमानाच्या लँडिंग दरम्यान विमानाचा अपघात झाला. विमानात अजित पवार यांच्यासह 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सकाळी 9:30 वाजच्या दरम्यान DGCA ने कन्फर्म केले. अशा रीतीने आज आपण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या कार्याचा आढावा घेणारा म्हणजे अर्थातच आठवणीतले दादा या मोठ्याखाली हा व्हिडिओ प्रसारित केला आहे. अजितदादा यांचे कार्याचा आढावा घेऊन आपण त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातूनच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहेत. आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.